कर्जमाफीचा मुहूर्त कधी? समितीने या बँकांकडून मागवली माहिती. शेतकऱ्यांची प्रतीक्षा अजूनही संपेना. मित्रांनो, मी सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. आणि कर्जमाफीच्या संदर्भातला एक महत्त्वपूर्ण माहिती आपण समोर घेऊन आलेलो आहे. ते माहिती आपण जाणून घेऊयात. मित्रांनो बघा, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली एक अभ्यास समिती नेमली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीला स्थापन होऊन 2.5 महिने पूर्ण झाले असले तरी अद्यापही कर्जमाफी संदर्भातील ठोस निकष निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढताना दिसत आहे. ही समिती एकूण 9 सदस्यांची असून शेतकऱ्यांसाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवणे तसेच कर्जमाफीबाबत अभ्यास करून सरकारला अहवाल सादर करणे हे तिचे मुख्य उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे की समितीचा अहवाल एप्रिल महिन्यात सादर होईल आणि त्याच्या आधारे 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल. मात्र प्रत्यक्षात समितीच्या कामाची गती पाहता हा कालावधी पाळला जाईल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 2.5 महिन्याच्या कालावधीत समितीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना केवळ 1 नमुना अर्ज पाठवला आहे. या अर्जाद्वारे 2 प्रकारची माहिती मागवण्यात आली आहे. यामध्ये नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी आणि एकूण थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती बँकांकडून भरून घेतली जात आहे. मात्र इतक्यावर समितीचे काम सध्या थांबलेले दिसत नाही. महत्त्वाचे म्हणजे कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार, कर्जमाफीची मर्यादा किती असेल, किती लाख रुपयांपर्यंत कर्जमाफ होईल, किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल यासारखे अत्यंत महत्त्वाचे निकष अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कर्जमाफीचा मुहूर्त कधी लागणार हे अजूनही स्पष्ट नाही. दरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्यासह विविध शेतकरी संघटनांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले. मात्र आश्वासनानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीला होत असलेला विलंब शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. राज्यात सप्टेंबर 2025 झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी द्यावी अशी जोरदार मागणी झाली होती. मात्र राज्य सरकारने कर्जमाफीऐवजी विशेष आर्थिक मदत जाहीर केली. त्या मदतीसाठी अनेक अटी, शर्ती आणि तांत्रिक अडचणी असल्याने आजही अनेक अतिवृष्टीबाधित शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती कर्जमाफी करून 7/12 कोरा करण्याची ग्वाही दिली होती. अतिवृष्टी, उत्पादन खर्चात वाढ आणि शेतीमालाला मिळणारे कमी दर यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आता शेतकरी सरकारकडून ठोस निर्णयाची आणि प्रत्यक्ष कर्जमाफीची आतुरतेने वाट पाहत आहेत.